महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनानं अभिजित दिपके हा नवा चेहरा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर चमकलाय. आईसा या डाव्या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा ओरानंही देशवासियांचं लक्ष वेधून घेतलं. या दोघांच्या पाठोपाठ आणखी एक नवा चेहरा पुढे आलाय. त्या चेहऱ्याचं नाव आहे गुरमेहर कौर. 9 वर्षापूर्वी भाजपच्या ट्रोल आर्मीनं छळलेल्या एका शहीदाची मुलगी असलेल्या गुरमेहरनं थेट काँग्रेसच्या मंचावरून राजकारणात एंट्री घेतली. कोण आहे ही गुरमेहर कौर आणि काय आहे तिचा भूतकाळ आणि वर्तमानात तसेच भविष्यात तिची काय भूमिका असेल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. ऑक्सफर्ड विद्यापीठातून परतलेल्या एका शहीदाच्या मुलीनं राहुल गांधींच्या वॉररूममध्ये प्रवेश कसा केला आणि एकेकाळची पोस्टर गर्ल आज काँग्रेसचा तरुण आवाज कसा बनली हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं तेव्हा गुरमेहर कौर चर्चेत नव्हती. त्या आंदोलनाचे चर्चेतले चेहरे वेगळेच होते. काँग्रेसनं उघडपणे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर गुरमेहरची चर्चा सुरू झाली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं मदतीचे दरवाजे खुले केले. गुरमेहर कौरनं काँग्रेसच्या मंचावरून पत्रकार परिषद घेतली. नीट पेपरफुटीच्या विरोधात देशभरात आंदोलन करणाऱ्या आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची घोषणा तिनं केली. ती युवक काँग्रेसच्या विद्यार्थी विंगची सक्रिय कार्यकर्ती आहे. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज अंतर्गत कायदेशीर मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 9811867474 हा जारी करण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत गुरमेहर कौरनं संबोधित केलं. म्हणजे देशाच्या कोणत्याही भागात शांततापूर्ण मार्गाला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कायदेशीर तसेच सर्व प्रकारची मदत करण्याच्या उद्देशानं काँग्रेसनं हेल्पलाईन सुरू केली. त्यानिमित्तानं युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि एका शहीदाची मुलगी असलेल्या गुरमेहर कौर हिला मुख्य चेहरा बनवलं आहे. या मोहिमेसह गुरमेहर कौर आज देशातील विद्यार्थी आंदोलनाचा JNZचा प्रभावी आवाज म्हणून पुढे आली. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं या युवा कार्यकर्त्यांनी लेखी केला पत्रकार परिषदेच्या मुख्य मंचावर आणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपचा IT सेल जुनाच खेळ खेळत असताना काँग्रेसनं खेळलेली ही स्मार्ट चाल चर्चेचा विषय ठरले. तर गुरमेहर कौर ही एका शहीदाची मुलगी आहे. शहीदाची मुलगी ते नेक्स्ट जनरेशन लीडर असा तिचा प्रवास सुरू झाला आहे. पंजाबच्या जालंधरमधल्या एका सैनिक कुटुंबापासून तिची कहाणी सुरू होते. तिचे वडील कॅप्टन मनदीप सिंग भारतीय सैन्याच्या 4 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात होते. 6 ऑगस्ट 1991 रोजी जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दरम्यान त्यांच्या कंपनी मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. त्यात ते शहीद झाले. तेव्हा गुरमेहर अवघी 2 वर्षांची होती. वडिलांच्या हौतात्म्यानंतर आई राजविंदर कौर यांनी गुरमेहर आणि तिची लहान बहीण बानी कौर या दोघींचं संगोपन केलं. गुरमेहरनं आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून तिने इंग्रजी साहित्यातली पदवी मिळवली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातनं तिनं पदव्युत्तर पदवी घेतली. लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती भारतात परतली असून इथं तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. 2017मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या रामजस कॉलेजमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवाज उठवल्यानंतर गुरमेहर पहिल्यांदा देशभर चर्चेत आली होती. 9 वर्षे उलटून गेलीत त्या घटनेला. त्यावेळी तिने सोशल मीडियावर हातात एक फलक घेऊन मोहीम चालवली होती. आपल्याला आठवत असेल की JNUमध्ये कन्हैया कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांना देशद्रोही ठरवण्यासाठीच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं देशद्रोहाचा खेळ सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी कथित देशभक्ती मिरवण्यासाठी एका शहीदाच्या मुलीला छळलं होतं. ती मुलगी म्हणजे गुरमेहर.
मी अभाविपला घाबरत नाही असं म्हणणाऱ्या गुरमेहरचा एक फोटो नियोजनपूर्वक व्हायरल करण्यात आला, ज्यामध्ये तिच्या हातातल्या फलकावर लिहिलं होतं, पाकिस्तान ने मेरे पिता को नहीं मारा बल्कि जंग ने मारा है. या फोटोवरून देशात एक नवविखारी वातावरण तयार करण्यात आलं. कारगिल युद्धातल्या शहीदाच्या 20 वर्षाच्या मुलीवर तुटून पडणाऱ्या या तथाकथित देशभक्तांनी त्या फोटोमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, किंबहुना त्यांनी जाणीवपूर्वक एकच फलक चुकीच्या पद्धतीनं व्हायरल केला. म्हणजे त्यावेळी उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या होत्या आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना असा काहीतरी विषय हवा होता, तो गुरमेहरच्या त्या फोटोमुळे आयता मिळाला होता. गुरमेहर कौर हिचा फलक घेतलेला फोटो वादग्रस्त करण्यात आला. तो त्याआधी काही महिन्यांच्या पूर्वी यूट्यूबवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा भाग होता. म्हणजे एक मोठा व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमध्ये गुलमोहरनं अनेक प्लॅकार्ड म्हणजे असे फलक हातात घेऊन तो व्हिडिओ न बोलता मूकपणे तयार केला होता आणि त्या माध्यमातून तिनं आपली कहाणी सांगितली होती. हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता. गुरमेहरनं न बोलता फलकांच्या माध्यमातून आपली कहाणी सांगितली आहे. तिचा सारांश असा होता, तो आजसुद्धा आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे गुरमेहर नेमकी कोण आहे आणि तिचे विचार काय आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्या फलकावर तिनं लिहिलं होतं, मेरा नाम गुरमेहर कौर है, मैं भारत के जालंधर शहर की रहने वाली हूँ, ये मेरे पिता कॅप्टन मनदीप सिंह है. अशी सुरुवात करून तिनं पुढं एकेका फलकावर म्हटलं होतं, माझे वडील 1999च्या कारगिल युद्धात मारले गेले. मी 2 वर्षांचे होते तेव्हा त्यांचं निधन झालं. त्यांच्याशी संबंधित खूप कमी आठवणी माझ्याजवळ आहेत. वडील नसताना काय जाणवतं याच्याच आठवणी माझ्याजवळ आहेत. मला आठवतं की मी पाकिस्तान आणि पाकिस्तानी लोकांचा किती द्वेष करत होते, कारण त्यांनी माझ्या वडिलांना ठार केलं होतं. मी मुसलमानांचाही द्वेष करीत होते, कारण मी समजत होते की सगळे मुसलमान पाकिस्तानी असतात. मी 6 वर्षांचे असताना एका बुरखादारी महिलेला चाकू मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मला वाटत होतं की तिनंच माझ्या वडिलांना मारलं असेल. माझ्या आईनं मला अडवलं आणि समजावलं की पाकिस्तान ने मेरे पिता को नहीं मारा बल्कि जंग ने मारा है. आणि हाच एक फलक घेतलेला फोटो त्यावेळी व्हायरल करून गुरमेहरला ट्रोल करण्यात आलं होतं. वेळ लागला, पण आज मी माझ्यातील द्वेषाची भावना नष्ट करण्यात यशस्वी झाले. तिच्या हातातला पुढचा फलक होता. हे सोपं नव्हतं, परंतु अवघडही नव्हतं. जर मी हे करू शकते तर तुम्ही हे करू शकता. आज मी माझ्या वडिलांच्या प्रमाणे सैनिक बनले. मी भारत पाकिस्तानमध्ये शांततेसाठी लढते आहे. कारण जर आमच्यात युद्ध झालं नसतं तर आज माझे वडील जिवंत असते. मग आम्ही हे का नाही करू शकत? बहुतेक भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना शांतता हवी आहे, युद्ध नव्हे. मी दोन्ही देशांच्या नेत्यांना क्षमतेसंदर्भात प्रश्न उपस्थित करते. आम्ही 3ऱ्या दर्जाच्या नेतृत्वाखाली 1ल्या दर्जाचा देश नाही बनवू शकत. प्लीज तयार रहा. परस्परांशी चर्चा करा आणि काम पूर्ण करा. स्टेट प्रायोजित दहशतवाद खूप झाला. स्टेट प्रायोजित हेर खूप झाले. स्टेट प्रायोजित द्वेष खूप झाला. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला खूप लोक मारले गेलेत. बस, खूप झालं. मला असं जग हवंय जिथं कुणी गुरमेहर कौर नसेल, जिला आपल्या वडिलांच्या आठवणी सतावत आहेत. मी एकटी नाही, माझ्यासारखे अनेक आहेत. हे सगळं वाचल्यानंतर लक्षात येतं की एका शहीदाच्या मुलीवर विकृतपणे हल्ला करणारे लोक कोण होते आणि त्यांचा हेतू काय होता. 3ऱ्या दर्जाचं नेतृत्व हा शब्द अनेकांच्या जिव्हारी लागला होता. त्याचमुळं अभाविपपासून ते थेट किरण रिजिजू, रविशंकर प्रसाद यांच्यासारखे मंत्री त्यावेळी मैदानात उतरले होते. एका 20 वर्षाच्या शहीदाच्या मुलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू लागले होते आणि त्यांचे फक्त तिला बलात्कारापासून ठार मारण्यापर्यंतच्या धमक्या देत होते. त्या घटनेला 9 वर्ष झालेत आणि 9 वर्षापूर्वी तथाकथित देशभक्तांनी छळलेली गुरमेहर ऑक्सफर्ड विद्यापीठातून इंग्रजी साहित्यातली पदवी घेऊन परतली. 9 वर्षापूर्वींचा काळ भाजप समर्थकांच्या उन्मादाचा काळ होता. आज तो ओसरलाय असं म्हणता येत नाही.
त्यावेळी गुरमेहरला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या देण्यापर्यंत मदल गेलेली होती, पण ती मागं हटली नव्हती. तिचं धैर्य पाहून टाईम मॅगझिननं 2017मध्ये जगाला प्रभावित करणाऱ्या 10 तरुणांच्या यादीत नेक्स्ट जनरेशन लीडर फ्री स्पीच वॉरियर म्हणून तिचं नामांकन केलं होतं. गुरमेहर कौर लेखिका आहे. तिनं स्मॉल ॲक्ट्स ऑफ फ्रीडम आणि द यंग अँड द रेस्टलेस ही 2 पुस्तकं लिहिली आहेत. आपल्या कुटुंबाचा इतिहास, वडिलांचं बलिदान आणि भारतीय राजकारणात तरुणांचा सहभाग यावर तिनं मोकळेपणानं भाष्य केले. तीच निडर गुरमेहर आज प्रचंड आत्मविश्वासानं काँग्रेसच्या मंचावर आले. राहुल गांधी यांच्या राजकारणाशी जोडले गेले. 2017मध्ये 20 वर्षांची विद्यार्थिनी असलेल्या गुरमेहरला धमक्या मिळत होत्या, तेव्हा राहुल गांधींनी तिला पाठिंबा दिला होता. भीती आणि अत्याचाराविरुद्ध असहमतीचा आवाज उठवणाऱ्या या मुलीच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे असं राहुल गांधी त्यावेळी म्हणाले होते. आणि 9 वर्षानंतर नीट पेपर फुटीच्या विरोधात जेव्हा देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली, तेव्हा राहुल गांधींचं युथ पॉलिटिक्स आणि गुरमेहर यांची विचारसरणी एकत्र आली. काँग्रेसला एका नव्या तरुण चेहऱ्याची गरज होती. त्याचमुळे ज्येष्ठ चेहऱ्यांना बाजूला ठेवून गुरमेहर कौरला राष्ट्रीय पत्रकार परिषदेचा मोठा मंच देण्यात आला. एका शहीद सैनिकाची मुलगी असल्यानं तिच्या मांडणीला एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं. गुरमेहर कौर आता केवळ सोशल मीडियावरची ती जुनी पोस्टर गर्ल राहिलेली नाही, तर ती विद्यार्थी आंदोलनाचा, काँग्रेसच्या युवा राजकारणाचा एक नवा चेहरा बनली. गुरमेहरला अचानक पत्रकार परिषदेत आणलं नव्हतं, तर त्यामागं काँग्रेसच्या वॉर रूमचं दीर्घकालीन नियोजन होतं. राहुल गांधींना देशाच्या राजकारणातल्या नेतृत्वाचा चेहरा आणि रचना बदलायचे. सुशिक्षित, विषयतज्ञ आणि तरुण कार्यकर्ते पॉलिसी बनवण्यात आणण्याचा त्यांचे ज्या मोहिमेचा आहे, त्या मोहिमेचा हा एक भाग आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात रणनीती आखण्यात आली, तेव्हा गुरमेहरला विद्यार्थ्यांच्या समस्यांचा आराखडा तयार करणाऱ्या मुख्य रणनीतिकार म्हणून बॅकएंड टीममध्ये समाविष्ट केलं होतं. 2017ची परिस्थिती आता राहिलेली नाही. एका शहीद सैनिकाची मुलगी राष्ट्रीय मंचावरून देशातल्या विद्यार्थ्यांचे अश्रू आणि त्यांचे कायदेशीर हक्क यांचा हिशेब मागते आहे. अशावेळी भाजपच्या छावणीतल्या लोकांना राष्ट्रवादाचं घासून गुळगुळीत झालेलं कार्ड खेळणं कठीण जाणार आहे. आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या प्रचंड मोठ्या आंदोलनानंतर तर ते फारच अवघड बनलेलं आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात सुरू झालेलं हे आंदोलन अजून थांबलेलं नाही. कायदेशीर लढाईची तयारी सुरू आहे आणि या लढाईला धार देण्यासाठी गुरमेहर कौर या आंदोलनाचा सर्वात